चला आता थोडंसं मार्केटचं ॲनालिसिस करूयात. आज आपण फक्त बँक निफ्टीचे ट्रेडिंग रूल्स डिस्कस करणार आहोत आणि ट्रेडिंग स्ट्रॅटजी पण. सो आजचा दिवस एक नंबर चांगला असणार आहे आपल्यासाठी, त्यामुळं बघूयात काय होते. 10:52 मिनटं झालेत आणि इथं आपण रिस्क घेणार आहोत याच्यासाठी पुढसाठी निफ्टीमध्ये. तिचा कॉल झाला 25,600. ओके, आपली एंट्री पडलेली आहे इथं निफ्टीमध्ये. बघत काय होते. 1:2 किंवा 3 टार्गेट असणार आहे आणि स्टॉप लॉस जस्ट बिलो दिस कॅन्डल 110.35ला. स्टॉप लॉसमध्ये आपण मार्किंग करून ठेवूयात आणि कोणतेही इमोशन्स न अडवा येता त्याच्या खाली आपण एक्झिट करून टाकायचे आहे पोझिशन सिम्पली. पहिल्यांदा प्रॉफिटेबल झालेली आहे सेलिंगची पोझिशन. मी एक सेलिंगची पोझिशन घेतली आहे, तुम्हाला काय दाखवतो 2 मिनटात. ती दुसऱ्या कम्प्युटर स्क्रीनवर आहे, त्यामुळं प्रॉपर दाखवू शकत नाही. इथं आपण शॉर्ट केल्या, आपलं स्टॉप लॉस असणार आहे टार्गेट असणार आहे इथं. इथं एक सपोर्ट दाखवते EMAचा. सो जरा हे येत नाही, कॉन्फिडन्स येत नाही ट्रेड होल्ड करायला. बघूयात ही कॅन्डल जर EMAच्या वरती क्लोज झाली तर कॉस्ट एक्झिट करून टाकू. बँक निफ्टी थोडंसं ओके. बँक निफ्टी इज ऑन सपोर्ट, सो होल्ड करण्यात काय पॉईंट वाटत नाही मला आता. लवकरात लवकर हा एक्झिट केलेला बरा असं वाटतं मला. नाहीतर अनयुज्युअल सपोर्ट घेणार उगाच आणि उगाच इथं टाइम डिके होत राहणार. हे काय मला बरोबर वाटत नाही. सो एक्झिट केलेलं बेटर राहील सो वाटतंय मला. यस, पोझिशन एक्झिट केली काय मी इथं.
बघूया, जर नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी भेटत असेल तर वी कॅन टेक अ चान्स. चला गाईज, आजचा दिवस क्लोज करूयात. दाखवतो मी तुम्हाला काय विषय झाला ॲक्च्युली. प्राईस आता काय मला नाही वाटत हे उगाच ट्रॅप करत राहणार एकमेकांपेक्षा. हा जो गॅप आहे तो पण भरायचा आहे, हा खालचा पण भरायचा आहे. त्यामुळं काय प्रॉपर असं प्राईस ॲक्शन दिसत नाही. आणि हा ट्रेंड लाईनवरती आपला प्लॅन होता, पण हा इकडं गॅप सोडून गेलेला आहे. ही अनयुज्युअल कॅन्डल बनली, त्यामुळं रिस्क घेण्यात पण काय अर्थ वाटत नाही. हां, थोडं सस्टेन करत गेलं असतं आणि याच्यावरती प्राईस ॲक्शन बनवली असते तर ठीक आहे. आता काय करणार, मार्केट सिम्पली इथं कुठंतरी जरा टाईमपास करणार आणि तरी ट्रॅप करणार आणि परत डाऊन साईडची रॅली कंटिन्यू करू शकते. बघूयात काय होते. चला, तुम्हाला मी दाखवतो आजची सेलिंग पोझिशन्स पण दाखवतो. आणि एक मिनटं, आधी मला थोडंसं साईडला घेऊ दे. याला मिनिमाइज करतो, एक मिनटं. हां, आजचे 2 ट्रेड झालेले आहेत आपले, त्या दोन्ही पॉझिटिव्ह गेलेले आहेत. बँक निफ्टीचा एक कॉल घेतलेला आपण, तो काय आपण रेकॉर्ड करू शकलो नाही. आणि हा आपण ट्रेड लॅब घेतला. आत्ता ही आहे सेलिंगची पोझिशन. 60,200चा पुट शॉर्ट केलेला आहे आणि त्याला हेच केलेला आहे 100 पॉईंटच्या डिफरन्सने. 60-100चा पुट हा आयुष्यातली म्हणजे पहिली सेलिंगची पोझिशन आहे, एक्सपेरिमेंट करण्यासाठी की कसं वर्क करते. टोटल प्रॉफिट आता रनिंग आहे 372 रुपयेचं. आणि इथं आपल्याला 2 पोझिशनमध्ये 471 रुपयेचं प्रॉफिट झालेलं आहे. त्यानंतर आपण कुठलाही ट्रेड घेतलेला नाही. ॲज यू कॅन सी हे 2-3 फेल ऑर्डर झालेले स्टॉप लॉसचे. तिथले स्टॉप लॉस आधी काढल्याशिवाय ती पोझिशन एक्झिट होत नव्हती, त्यामुळं हे फेल दाखवते. त्याला भेटूयात आता उद्या, कशी प्राईस ॲक्शन वर्क करते बघूयात. चला, गुड बाय, उद्या भेटूयात.